नमस्कार, मी ऋतुजा कदम. आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा. महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या, ज्यामुळे राज्याचा याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत. सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सातारा येथे प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला आणि लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय की महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं ऐतिहासिक उद्दिष्ट मिळालंय. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्क घर दिलं जाईल. या योजनांसाठी 9,000 कोटींचा निधी प्राप्त झालेला असून जागा नसलेल्या बेघरांना जागा खरेदीसाठी 1 लाख अनुदान दिलं जात आहे. याशिवाय 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचं आणि 1 कोटी महिलांना लखपती करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. एकही व्यक्ती या ठिकाणी बेघर राहणार नाही, सगळे पक्क्या घरामध्ये त्या ठिकाणी राहतील. हे स्वप्न येत्या 5 वर्षामध्ये पूर्ण करायचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण करतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत विदर्भातील 547 किलोमीटर लांबीच्या 4 गती नियंत्रित महामार्ग प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. या महत्वपूर्ण बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती होती. या निर्णयानुसार नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर एक्सप्रेसवे आणि नवेगाव मोरे कोनसरी ते सुरजागड ग्रीनफील्ड मार्गाच्या कामांना गती दिली जाईल. खनिज वाहतुकीसाठी महत्वाचा असलेला सुरजागड मार्ग समृद्धी महामार्गाला जोडण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच पश्चिम महाराष्ट्र आणि जोडणाऱ्या प्रस्तावित बोगद्याच्या रस्त्याचा अभ्यास करून सादरीकरण करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले. या उच्च वेगवान कॉरिडॉर्समुळे महाराष्ट्राच्या पूर्व आणि पश्चिम सीमा जोडल्या जाऊन सर्वसमावेशक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना खतं आणि बियाण्यांचा पुरेसा आणि वेळेवर पुरवठा करण्यासाठी सर्व यंत्रणांना समन्वयानं काम करण्याचे निर्देश दिले. बोगस बियाणे व खतांच्या तक्रारींवर गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत तातडीनं धडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेले असून एल निनोची पार्श्वभूमी लक्षात घेऊन योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन आणि आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशन यांच्यात खारघर नवी मुंबई येथे आफ्रिका इंडिया इंटरनॅशनल डेव्हलपमेंट झोन विकसित करण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेइकल स्थापन करण्याचा करार करण्यात आला. या महत्वपूर्ण बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती होती. या आंतरराष्ट्रीय झोनमध्ये 54 आफ्रिकन राष्ट्र आणि भारतीय भागधारकांसाठी कार्यालय असलेलं एआयबीसी टॉवर, अद्ययावत अधिवेशन केंद्र, प्रदर्शन दालने आणि सांस्कृतिक केंद्र उभारली जाणार आहेत. या प्रकल्पामुळे आफ्रिका भारत व्यापारासाठी एमएसएमई आणि उद्योजकता विकासाला मोठी चालना मिळणार असून संशोधन आणि आदरातिथ्य क्षेत्राचा सुद्धा विस्तार होणार आहे. या जागतिक दर्जाच्या प्रकल्पामुळे नवी मुंबई हे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचं एक प्रमुख केंद्र म्हणून पुढे येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन आणि एएम इंटेलिजन्स लॅब्स यांच्यामध्ये मुंबई महानगर प्रदेशात 500 मेगावॅट क्षमतेचे ग्रीन डेटा सेंटर पार्क आणि एआय कम्प्युटर हब उभारण्याचा ऐतिहासिक सामंजस्य करार संपन्न झाला. संपूर्णपणे नवीकरणीय ऊर्जेवर आधारित असणाऱ्या या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात 1,14,000 कोटींची महागुंतवणूक होणार असून 8,000 नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत. एआय मॉडेल्सचे प्रशिक्षण आणि क्लाउड आधारित सेवा पुरवणारा हा प्रकल्प महाराष्ट्राला भारताची एआय आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची राजधानी बनवण्यात मोलाची भूमिका बजावेल. तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. नमस्कार.